माफ करताय अगं, आज का नाही जरा उठायला उशीर झाला बघ. आणि काल तू आम्हाला येऊन भेटली नाहीस, डायरेक्टली जाऊन अधिपतींना भेटलीस काय? अगं ताई, मी तुझ्याचकडे येणार होते, पण मला अधिपतींनी मध्येच बोलवून घेतलं म्हणून मी तिकडे गेले. काय काय सांगितलंस त्यांना? काय नाही, मी एवढंच बोलले का मी मास्तरीला आणायला गेलते, बरं मास्तरीन बाई आलीच नाही माझ्या संगत, एवढंच बोलले मी ताई. आणि मास्तरीच्या घरी काय काय झालं? हा, त्या घरला का नाही आल्या? एक काम करायला सांगितलं होतं तुला, ते बी जमलं नाही वय तुला? अगं नाही ताई, मी लई प्रयत्न केले, पर त्या मास्तरणीचा बाप आणि तिची आई मला लई ताडताड बोलले ग. बघ की, म्हणजे तू दिलेलं मी त्या आहेराचं ताट बी दावलं, म्हणलं अजून काय पाहिजे तर सांगा, पण नाहीच ग ताई. उलट मास्तरी बाई मलाच म्हणत्या का भुवनेश्वरी मॅडमसनी जाऊन सांग का पायगड्या घातल्या तरी मी घरला परत येणार नाही. अगं ताई, ती 1.5 दमडीची मास्तरीन आहे आणि तिची फॅमिली बी. अगं कसला माज आलाय काय माहिती ग त्यासनी. मी लई बोलले ग तिला घरला चल तर यायला तयारच नाही. आणि मला कसं म्हणतात का आमासनी इकत घ्यायचा प्रयत्न करू नकासा, आणि काय आम्ही तत्वानं जगणारी माणसं आहोत. लई बोलले बघ ताई, मला ते लई बोलले, पण मी तरी बी तिला समजावलं का घरला चल, जाऊ दे बाई, सोडून दे समज, पण तिनं ऐकलंच नाही ग ताई. मला तर नाही वाटत का ती परत घरला येईल म्हणून. तुला काय वाटायला ते तुझ्याकडेच ठेव. किती वेळा सांगायचं आम्ही तुला हे? हा, आम्हाला सांगत बसू नकस. आणि जरा हळू बोलत जा. हा, आणि मास्तरीनबाईंच्या घरी काय झालं हे कुणाला बी कळता कामा नाही. मोठ्या मालकानं तर नाहीच नाही, कळलं काय? वय ताई, कळलं. मी अजिबात काय बी सांगणार नाही. हा, काय झालं? कुठं काय? नाही, मला बघून अशा अवाक का झालात तुम्ही? नाही, आवाक नाही. आज तुम्हाला आरतीला यायला उशीर केला तुम्ही. हा, ते जरा थांब. कुठे चालली आहेस का? हा, आरती झाली, आता आमच्या खोलीत जातोय. मला बोलायचंय जरा. बोलायचंय? काय झालं? हेच मला तुला विचारायचंय की काय झालं. कशाच? अक्षरा येणार होती ना काल घरी, त्याचं काय झालं?